काय म्हणता मग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये। आज जायचं होतं आपल्याला मार्केटमध्ये। आता कुठेही जायच्या आधी सगळ्यात पहिले गाडीत पेट्रोल टाका लागते। पेट्रोल पंपावर आलो, गाडीत पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर निघालो डायरेक्ट मार्केटमध्ये जाण्यासाठी। त्याच्यानंतर गाडी टाकून दिली डायरेक्ट रेल्वे स्टेशनच्या पुलावर। आता ह्या 2 वर्षापासून या पुलाचं काम चालू आहे, आता कधी कंप्लीट होते काय माहिती। त्याच्यानंतर येऊन पोहोचलो आम्ही डायरेक्ट शेतूमध्ये। त्या गड्याचं काम राहिलं होतं, शेतूचं काम निपटवलं डायरेक्ट आलो फॅशन मध्ये। दाले म्हटलं एक नंबर खतरनाक शर्ट दाखवा म्हटलं। त्याच्यानंतर 2-3 शर्ट ट्राय वगैरे करून बघितले। त्याच्यानंतर मला हे शर्ट आवडलं होतं, मग मी सिलेक्ट वगैरे करून घेतलं। त्याच्यानंतर पेमेंट केलं, डायरेक्ट आलो बाहेर। दुकानाच्या बाहेर आल्याबरोबरच ते येणं 45 रुपयाचा चुना लावून घेतला। त्यानं लस्सी पिली, मी निंबू सरबत घेऊन घेतलं। आता उन्हीचा कुठं टाइमपास करता म्हटलं भावा, लवकर घरी चाललो जाऊ। आता 4-5 वाजताच्या टाइमला एवढं खतरनाक अभाय आलो होतो का काय सांगू तुम्हाला। आणि वाराडूनही सुटलं आणि त्याच्यानंतर गारा येऊन राहिल्या होत्या। आता मोसम तर एक नंबर खतरनाक बनला होता, पण घरचे म्हणत होते का बाबू आंघोळ करू नको। पण तुमचा भाऊ कायले ऐकते रे बा, 5 मिनिट थांबत नाही तर पाणी कमी झालं होतं। म्हटलं चला वरतं माडीवर जाऊन थोडीशी एडी चाले करावं। मस्त माडीवर आलो, मस्त थंडीगार हवा घेतली आणि पाऊसही चालू होता। पण वातावरण तर पारे बा एक नंबर खतरनाक दिसून राहिलं होतं। आता म्हटलं बाबू जास्तची काही नकरी करू नको, कारण की पहिला पाऊस आहे, एखादी तब्येत गिब्येत खराब झाली तर वांदे होऊन जाईन आपले। त्याच्यानंतर संध्याकाळच्या टाइमले पाणी काही उतराचं नावच नव्हतं घेऊन आलो। आम्ही आलो होतो बाहेर, मस्त आईस्क्रीम वगैरे खाऊन घेतली। चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू मग उद्याच्या नवीन एका ब्लॉग मध्ये। चला तर मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या आणि मला फॉलो करून घ्या।